मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, एकमेकावर आरोप करत राहायचे आणि त्यांच्यामध्ये फार मोठी गडबाजी आहे, भाजपमध्येही गडबाजी आहे, पण ते दिसत नाही, दाखवत नाही। एक गट त्यांच्या मागे आहे, अमित शहाजींना मानणारा गट त्यांच्या मागे, काही लोकांच्या त्यांना वाटतं की शिंदेचं प्रोटेक्शन करावं आणि जे गट दुसऱ्या सीएमच्या मागे आहेत त्यांना वाटतं की शिंदेचा बंदोबस्त करावा, असंही राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे। ते सत्तेत आहेत ना, योग्य नाही म्हणतात, मग मुख्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेटमध्ये हा विषय घ्यावा आणि त्या ठिकाणी सांगावं। जशी भूमिका आता अजितदादांनी मांडली, खरं म्हणजे गरजच नाही। एक मुख्यमंत्री वेगळे बोलतात, दुसरे मुख्यमंत्री वेगळे बोलतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी असते। तुमच्यात दम आहे तर खोदून टाका ना, संपूर्ण विषय। सत्ताधारीच वातावरण दूषित करण्याचं काम करत असतील 350 वर्षापूर्वीच्या घटनेला घेऊन, महाराष्ट्रामध्ये यांना औरंगजेबशिवाय आता दुसरा विषयच उरला नसेल आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास संपवायचा असेल, मिटवायचा असेल आणि औरंगजेबाचं उदो उदो करून त्यांना मतं मिळवायचं असतील तर त्यांनी या प्रकारची भूमिका स्वीकारली असावी, असे माझं मत आहे। राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांना टार्गेट कोण करतंय? प्रचंड बहुमत आहे, कोणाची बिशाद आहे त्यांना टार्गेट करायची? त्यांना टार्गेट केले तर त्यांच्याच जवळपासचे करतील, दुसऱ्याची काही गरज मला वाटत नाही। तो खुलेआम जो माणूस मोतेवारांची जप्त केलेली काय ती गाडी रोल रॉयल्स 12 कोटीची 15 कोटीची बिनधास्त घेऊन फिरतो, ड्रायव्हिंग करतो, तो उद्या सीपीना खाली उतरेल आणि ती गाडीचं ड्रायव्हिंग करेल, मैं सीपी हो म्हणून। हे कलेक्टरला मागे बसवेल, आपला गाडी चालवायला लावेल आणि हा कलेक्टर बनून बसवेल। सत्तेमुळं गरमी आहे, सत्ता आहे हमारे साथ, तो कौन क्या कर सकता है, ही मस्ती जर असेल तर मग पोलीस काय करतील बिचारे। फोटो तर मी पण पाहिलेत, तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे, तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? जो पोलिसाकडून नेहमी तुरी घेतो बदल्यांसाठी, तो तुरी देऊन कसा पडेल? आणि त्याची ताकद आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पडायची। ज्याने महाराजांचा अपमान केला खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे, तो पुन्हा बोलताच कामा नये। छत्रपती शिवरायांचं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका। मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला। म्हणे का आम्ही भेटायचंच नाही सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, CM मुख्यमंत्र्यांना? मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नयेत आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये। काही गोष्टी बोलायच्या असतात, विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही। केली असेल चर्चा, झाली असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।